नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये। आज मित्रांनो 15 जून आणि आपण पेरणीला स्टार्टिंग केलेली आहे, तर ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा। चला मित्रांनो, इथून पहिला ओरा, दुसरा ओरा आणि तिसरा ओरा, 3 ओरे बाबाने घेतले। मंडळी आता परायला लागेल। हा कोणता भात आणलेला आहे? वर्षाने राजा भात करायचा आहे, मूल बदलायचा। एकच भात परला तर होय ना है, औंधा राजा आणला आहे। औंधा राजा भात आणला आहे। कसा भात होत आहे, चांगला होईल तो राजा भात। तर मित्रांनो, यंदाच्या वर्षी आम्ही राजा भात पेरणी करणार आहोत। हा बघा राजा भात मंडळी। लांबा दाना, लांबा मोठा मोठा भात आहे। आपल्या एकदा पण हा करील आहे, औंधाचं साकीला औंधा राजा भात। राजा भात राजासारखा भात, राजा कसा मोठा तसा भात मोठा। जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अनुभवी आहेत आमचे आई। तर मंडळी बघू शकता कसे पेरणी केलेली आहे, हे बघा। अनुभव बरेच काही गोष्टी सांगून जातो मंडळी। यंदाच्या वर्षी आम्ही राजा नावाचं भात केलंय। रिझल्ट कसा मित्रांनो समजेल आपल्याला येत्या काळामध्ये। पूर्ण शेत उकळून झाल्यावर पायाने बरडायला लागते, त्याच्यामुळे जे दाणे आहेत ते जमिनीच्या आतमध्ये जातात मंडळी। त्याच्यामुळे हे करणे खूप महत्त्वाचे आहे। दादा आणि मी जात आहे अलवट घ्यायला। उखलन जेव्हा करून होते तेव्हा मित्रांनो पायाने सुद्धा भरडतात, पण बाबांनी अलवट आणायला घालवलंय। तर मंडळी आता मी अलवट घ्यायला जात आहे। माझ्याबरोबर आहे दादा। हा बघा, कुठे पण सोबत असतो। ही सर्व शेते मित्रांनो आपल्याला आवायला लागतात। डोंगरे बघा मित्रांनो, किती सुंदर असं सजून धजून आपल्याला दिसत आहे। पूर्ण हिरवळ भरून झालंय मंडळी। आणि दादा ह्या साईडला येतो आणि आपले ह्या झाडांखाली आपलं घर आहे। हे आहे इथे अलवट, ह्याला घेऊन जायला लागेल। हे पूर्ण सागापासून बनवलेले आहे बाबांनी। आमचे बाबा मेस्त्री आहेत। हे बघा अलवट कसं आहे मित्रांनो। एक तुम्हाला मी
गोष्ट सांगत आहे. जेव्हा पूर्ण शेती आवून झाल्यावर जे लास्टचं शेत असतं तेव्हा चिखल वगैरे करतात आणि लावून झाल्यावर हे अलवट आणि नांगर तिथंच ठेवून दिलं जातं आणि ते अलवट आणि नांगर दुसऱ्या वर्षी तिथूनच घेऊन ना शेतीला सुरुवात करायची असते. जबरदस्त भारी आहे, म्हणजेच खूप वजन आहे. सागवान वृक्ष आहे मंडळी, त्याच्यामुळं हे आहे शेणखत. इथं शेण वगैरे टाकतात, पण ते अगोदरच काढून राबामध्ये पसरवलं आहे मंडळी, त्याच्यामुळे आता दिसत नाही, रिकामी दिसते. कोंबड्यांची सुरुवात दाणे खायला. तेव्हा पका गुतला ते होत्याच्या पगा दाबू नको. आम्हाला लावायचं असं ते निघत ते काय नांगर ते खालचे खिले झुपाय पाहिजे होता टोचतो. पावसाला सुरुवात झालेली आहे. हे बघा, भात तर पेरून टाकलंय, आता पाऊस पण आला. बाबा जेव्हा पूर्ण शेत उखलून झाल्यावर इकडे अलवट आहे त्याने पूर्ण सपाट करून घ्यायचं आणि हा जो उरलेला भाग आहे ह्याच्यामध्ये दुसरं बी पेरायचं भाताचं. हा बघा पावसाळा कसा सुरुवात झाला मंडळी. उद्यापासून तर जबरदस्त पाऊस येणार, कारण उद्या आहे 16 जून. 16 जून म्हटल्यावर प्रत्येक जणाचे लाईफमधलं एकतरी खतरनाक अनुभव असेल. स्कूल सुरू होते, शाळा सुरू होते आणि तेव्हा मित्रांनो जायला खूप कंटाळा येतो. त्याच्यातले आपण आहोत. गरम भजी. हे बघा सोन्याचा कलर, कारण कॅमेऱ्यावरती पाणी पडलं. एक बाबाला एक तुला. इथून सारण खाण्याची ह्या साईडला, कोपऱ्याच्या साईडला डायरेक्ट तिकडे पाणी काढून टाकायचं, जेणेकरून मंडळी ह्याच्यामध्ये जो भात आहे तो पावसाळ्याच्या दिवशी धुवून जाता कामा नये, त्याच्यासाठी सारण खणायची. तर चला खणूया सारण. पावळा आहे, चला सुरुवात करतो. आई तिकडे बेणे करते, बाबा इकडे नांगर हाकलतो आणि मी सारण खणत आहे. सारण पूर्ण रेडी झाली मंडळी. आता जो वरचा भाग आहे तो दाबून घ्यायचं. असं केल्याने काय सारणीत परत माती येणार नाही, त्याच्यामुळं. गरमी जबरदस्त लागायला सुरुवात केली. आता आपण अलवटाने अलवटणार आहोत. लेट्स गो. एक धीर ना कांदे.
हा एवढासा भाग बाकी आहे मंडळी. आणि हा तर एकदम पूर्ण कवर झाला. अलवट वगैरे फिरवलं हाताने मंडळी. आणि आता नंतर इकडचं अलवट आणि फिरवायला लागेल. तर बाकी तर आता निंबर पसरलेला आहे. फायनली एक पूर्ण राव रेडी झाला परणी करून ना. हे बघा असं हे साईडला बाबा इथे अजून आहे. Thanks for watching this video. Love you all guys. Bye. मंडळी भात तर मस्त परलंय. आता पाऊस पण आलाय मस्त. आता उगवेल सुद्धा. तर मंडळी हा ब्लॉग इथे थांबूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या. बाय मित्रांनो. लव यू ऑल गाईज. टाटा.